खाणीचं काम मार्गी लागलं होतं. खरं तर हा व्यवसाय त्याच्यासाठी नवा होता, पण धाडसी भिवानं त्याला डोकं दिलं होतं. 200 एकराची खाण एका पुण्यातल्या एजंटामार्फत त्याला मिळाली होती. खाणीला मंजुरी मिळेपर्यंत लागणारा खर्च करायचा होता. त्यासाठी एजंट आणि त्या गावातले 9 जण अशी मिळून 11 जणांची ज्योतिबा अर्थ मूव्हर्स ही संस्था त्यांनी उभी केली होती. यामुळे त्याला भरपूर पैसा मिळणार होता. आपल्यासोबत त्या गरीब 9 शेतकऱ्यांचं पण भलं व्हावं म्हणून तो झटत होता. त्यांना धावपळीला स्वतःची एक कार पण दिली होती. कारण हा डोंगर ज्योतिबाच्या डोंगराजवळ होता आणि तिथून कोल्हापूर बरंच लांब होतं. हे गाव तसं अगदी खेडं होतं. भिवा खाणीत इतका अडकला की त्याला त्याच्या व्यवसायाकडे जवळजवळ पाठच फिरवायला लागली. भाचा संपत त्याचा व्यवसाय नीट हाकत होता, त्यामुळे भिवाला चिंता करण्याचं कारण नव्हतं. वेळ वाचावा म्हणून दिल्लीला किंवा नागपुरात जायला भिवा विमानानं जात होता. सोबत 11तले 4 पाठीराखे त्याच्यासोबत सतत असायचे. त्यांचा अगदी कोल्हापुरातून परत कोल्हापुरापर्यंतचा सगळा खर्च भिवाच करत होता. त्यामुळे ते 4 जण ज्योतिबाच्या तळीनंतर भिवाची साहेब साहेब करत तळी उचलत होते. जन्मभर एसटी, ट्रक नाहीतर वडापनं प्रवास करणारी ही खेडूत आता विमानानं फिरत होती. गावातून कारनं घिरट्या घालत होती. पुढं तर त्यांच्यातल्या एका म्होरक्याला भिवानं या कामाची जबाबदारी सोपवली, तेव्हा या चक्रा मारण्यात त्याला विमानाचं आता वडाप वाटायला लागलं. एवढ्याला तो विमान सवयीचं करून बसला होता. नुसतं सवयीचं नाही तर त्या प्रवासाला तो चटावला होता. कामाचं महत्त्व आणि त्याची गरज ओळखून तो भिवाला फोन करायचा. साहेब, ते मोरगे साहेब सारखा फोन करतात, काय काम आहे बघून येता का? आडवळणानं बोलायचा. अहो सुखदेव पाटील, बारीक सारीक कामाला मला कुठे पाठवता, तुम्हीच बघा ना काय असेल ते. भिवा त्याला विनवायचा. उद्याच बोलायले तेव्हा तुम्हीच जाऊन यावा. सुखदेव उगाच भिवावर ढकलायचा. भिवा त्याच्या व्यवसायाचं कारण सांगून, तुम्ही विमानाचं रिटर्न तिकीट बुक करा, खर्चाचे पैसे तुमच्या अकाउंटला भरतो, तेवढं काम करून घ्या असं म्हणायचा. तसं ह्या पोळाला पण नेमकं तेच पाहिजे असायचं, पण उगाचच म्हणणार, नाही हो, ऊस तोडणीला आलाय, गडी घावानं झाल्यात, मला स्वतःला तिथं मारायला लागते बघा रोज. असं करतो, मानको पिसाळाला पाठवतो तिकडं. तुम्हाला काही कळतंय का सुखदेव? मानकोला धड बोलायला तरी येतं का? आपलं होत आलेलं काम त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच ते मोरगं साहेब कसलं आडगय ठावं आहे ना, मला मागं विचारत होतं रांडचं, साहेबांनी पेजोरं घेऊन दिली का तुम्हाला? सुखदेव, मला लक्षात येते तुमचंही आणि साहेबांचंही. अहो ते त्यांचा निरोप द्यायचा राहिला. त्यांना ऑडीच्या ऐवजी BMW पाहिजे. जसं काही हाच देणार असा भाव आणत बोलायचा. हे बघा, त्याला म्हणाव तू काम कर, गाडी काय करतो? काम केलं तर हेलिकॉप्टरसुद्धा देईन. भीमा आवाज उंचावत तोऱ्यात बोलला. तुम्ही मस्त म्हणशीला, पण ते ऐकाय नका का? पहिली गाडी मग सही, रटच लावणे. एकदा तुम्ही त्याला फोन तर करा. सुखदेव झटकून दिल्यागत सांगत होता. सुखदेव, असली कामं फोनवर बोलायची नसतात. मी भेटतो त्यांना प्रत्यक्ष जाऊन. हां, जाऊ आपण सगळे, तो हुरळून बोलला आणि भिवानी त्याला चांगला सणकावला. सगळे जायला त्याला काय उद्घाटनाचं निमंत्रण द्यायचं आहे का? नाही म्हणजे सगळ्यासमोर विषय होईन ना, परत मला कोणाचा बोल नको. सुखदेव साळसूतपणाचा आव आणत बोलला. म्हणजे काय? भीमाचा आवाज वाढला. रंगराव सोयरं म्हणत होतं, तो अडखळला. काय म्हणतायत? तारस सुरात भिवाने विचारलं. साहेबाची ही जुनी गाडी. तो बोलता थांबला. अच्छा, म्हणजे तुम्हालाही? नाही तसं नाही, गावातले लोक टॉमण्यानी बोलते तो, त्यानं चक्क आवाज करून म्हटलं. काय म्हणतात? सूर लांबवत भिवानं विचारलं. गिराणातली मागून आणलेली गाडी म्हणतात. सुखदेव दमात बोलला आणि भिवा म्हणाला, ठीक आहे, मग माझी गाडी मला परत आणून द्या. त्या रंगराव खोताला म्हणा, तुझा ऊस पेटव आणि घे नवीन गाडी. माझी गाडी म्हणजे काय देदान सुटे गिराण वाटली होय रे? भिवा दुखावला गेला होता. त्याचं डोकं तापलं. साहेब हो, गाडीचं काय नाही हो, हे बोलणं त्यांच्या पुढ्यात व्हायला पाहिजे म्हणताना बोललो. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. मी जाऊन येऊ म्हणताय ना. तो मूळ विषयावर आला. बघा, तुम्हाला शक्य असेल तर, नाही तर ती खाण गेली खड्ड्यात. तसं नाही हो, एवढाच रागा नका करू साहेब. मी बघतो काय ते, मग जाऊ म्हणताय नवं. त्यांनी परत परवानगी मागितली.
एक काम करा, पंचांग बघा, मुहूर्त बघा. सुखदेव, तुम्ही पण ना. भिवाची चिडचिडच झाली. तसं नाही हो, बाकीचे कुडत्यात, एकलाच पळतो म्हणतात. सुखदेव मनातलं बोलला. मग त्यांना पण नेताय? शब्दांवर जोर देत भिवानं विचारलं. नवं नवं, मानकूप पिसाळला संगतील नेला असता का? तुम्हाला एकट्याला कोणी? तसं नाही साहेब, तुम्ही का कावताय? मी बोललो आपलं. सुखदेवनी पण आवाज चढवला होता. खर्च मानकू करणार असेल तर खुशाल जा दोघंजणं. भिवा शांतपणे म्हणाला. नाही, तेच म्हणत होतं साहेब, मला जाया नाही म्हणणार नाहीत. त्याने आपला हात काढून घेतल्यागत बोलला. खरं आहे की, मी कुठे जाऊ नको म्हणतोय. भिवाचं बोलणं संपायच्या आत आनंदात उसळून सुखदेव म्हणाला. मग नेऊ म्हणता? मी तुमच्या खर्चाचे पैसे अकाउंटला टाकतो. नाही नाही, त्यांच्या अकाउंटला वायली टाका ना. मी तुमच्या एकट्याचं म्हणतोय. काय निर्णय घ्यायचा तर तुम्ही दोघं आपसात घ्या, मला माझी कामं आहेत. खरं तर भिवा मनातनं खवळला होता, कारण तो यात अडकला गेला होता. एजंट कमलेश नागरगोजेनं त्याला भुरळ पाडली होती आणि फाईलवर सही होईपर्यंतच पैसे लागणार आहेत इतकंच म्हटलं होतं. पण तो नेमका आकडा मात्र सांगितलेला नव्हता. आणि तिकडं सुखदेव, मानकू, रंगराव, उदयसिंग यांच्या वाढलेल्या आशा आणि त्यांना लावलेल्या सवयी तशा बऱ्याच अंगलट आल्या होत्या. उलट सहीसाठी साहेबाशी करावी लागणारी मुनमुन आणि खर्च याला तर उत्तरच नव्हतं. त्यातून कमिशनसाठी कमलेशचा वारंवार लागलेला तागादा. त्यात 20 लाख कमिशन देऊन वर 5% भागीदारी लाटून तो बसला होता. या साऱ्या तापाचा त्याच्या व्यवसायावर, सहीवर चांगलाच परिणाम झाला होता. त्यामुळे दोघा नवरा बायकोत वारंवार खटकेही उडत होते, पण त्याला इलाज नव्हता. या साऱ्याच रगाड्यात तो अडकल्यामुळे तसं गावाकडं जाणं कमी झालं होतं. तसा रसही त्याला आता वाटत नव्हता, कारण गावकरी इतके थोर की फोन करून त्याचं डोकं भंडावून सोडत होते. बेवा शेठ, घाबाड घावलं तर आम्हाला विसरू नका. समोरचा माणूस खोचक बोलायचा. नाही नाही, मी कधी विसरलोय का? भिवा टाळण्यासाठी बोलायचा तर ते हळूच विचारणार. मग नाही तर काय, खानगावली आणि पार यायचं नावच टाकून दिलं गावाला. आप्पा ओव्हाळ हसत हसत फोनवर बोलला. बघतो, वेळ काढून येतो मी. भिवाची वेळ काढू का बोले. आता तुम्हाला गावासाठी वेळ काढायची वेळ आली का? अप्पा काय सांगू तुला, मला इथे मरायला पण वेळ नाही आहे. भिवा हवालदिल होत म्हणायचा. असं कुठं असते वय? आप्पा दात विचकत बोलला. अरे खरंच वेळ नाही बाबा. त्या लावणी महोत्सवाच्या उद्घाटनाला वेळ होता तुला? नाही अरे, त्या मीना सोलापूरकर आमचे शेजारी राहतात, त्यांनी खूप गळ घातली. त्यांनी गळ घातली म्हणून गेला आणि आम्ही गळ टाकून बसलोय तर मासा गळाला लागच ना, असं म्हणून त्याचा तोच हसला. ठीक आहे, बघतो, या आठवड्यात जमलं तर येतो. नाही, माझं काय काम नाही तसं, पण मला आपली खत वाटली. इकडं गाव भरभवा भाटा झालाय, भिवाला सोन्याची खान गावली म्हणून. लोक काही पण बोलतात हो आप्पा. ती माईन आहे, माईन. आता माईन आहे का माळीन आहे? आम्हाला खेड्याच्या याड्यांना काय कळतंय खाणीचं? म्हण असती ती, सोन्याची खान गावली का काय म्हणायचं. आप्पांनी स्पष्टीकरण दिलं आणि भिवानी त्याला चक्कर टाकतो हे कबूल केल्यावर त्यांनी फोन ठेवला. खाण मात्र चांगलीच खणखणत होती. त्यात नुसताच पैसा जात होता, मात्र अजून काही म्हणावं तितकं कामही झालं नव्हतं. झालं का काम? वाजलेला फोन उचलून कानाला लावता लावता भिवाला समोरून प्रश्न केला गेला. अहो कामातच आहे. भिवा सहज उत्तरला. कवा काम होणार राव? मी आमच्या जातीत जिल्हाभर दवंडी पेटवली. समोरचा दाटावणीचा सूर. कसली? भिवाला कोण बोलतंय याचा अंदाज आला नाही, म्हणून त्यांनी प्रश्न केला. काय इसरला काय इतक्यात पाऊतक्याचं? समोरून परश्या बोलतोय हे लक्षात आलं आणि भिवा मोठ्यांदा हसला. मग करून टाका की ते काम. भिवा सहज म्हणाला. त्याला पैसे काय माझा दात पाडून देऊ का? परश्या डाफरला. परश्याचा उलट प्रश्न ऐकून भिवा आणखीनच हसला. मी देतो म्हटलं ना पैसे. कवा? माझं सारान रचले हो. तक्रार सुरात परश्याने विचारलं. मी येतो पुढच्या हप्त्यात सोळवला. पुढला हप्ता यायचा कावा? असं करतो, मीच येतो पुण्याला. परश्या त्याला म्हणाला. कशाला? भिवानं न कळल्यागत विचारलं. इथं गावासमोर पैसे घेतले तर डोळ्यावर येणार ना मी. तिकडं आतल्या आत द्या.
त्यांनी आपलं मत मांडलं. का बरं, तुम्हाला कोणाची भीती आहे? भाऊकीची. ते नाथ्या म्हणतोय आम्हाला मराठ्याची भीक नको. आमच्या वाडवडिलांना बेका घालून आजवर दाबून ठेवलं होतं. परशाने तक्रार केली. मी बोलतो नाथाशी, तो इथे पर्वतीलाच राहतो, मी भेटतो त्याला. भिवानी परशाला समजवलं. नाही, नको नको, तुम्ही त्याला भेटला तर लय मकडल ते. त्याला फोडार पण मिळणार नाही. तेव्हा त्याचा होतोय जळूपा, दुसरं काय नाही. परशा सांगत होता आणि भिवा हो म्हणत ऐकत होता. बराच वेळ बोलणं झाल्यावर भिवानी फोन ठेवला. आजचा दिवस म्हणजे फोननं भणभण केल्याचा दिवस म्हणून भिवाच्या चांगलाच लक्षात राहिला. या फोनमुळं भिवाची आजची दिवसभरातली बरीच कामं झाली नव्हती. भल्या पहाटे भिवाला जाग आली ती खणखणणाऱ्या फोनने. भिवानं झोपेत फोन उचलला. त्याची झोपच उडाली. पोलिसाचा फोन होता. नेमकं काय झालं असावं हे कळायला काही मार्ग नव्हता. त्यांनी तसाच संपतला फोन केला. त्याला आजची सगळी कामं व्यवस्थित समजून सांगितली आणि गडबडीतच त्यांनी स्वतःची आवरावर सुरू केली. अजिंक्यच्या रूममध्ये जाऊन त्याला अभ्यासाला उठवलं. सईला गाढ झोप लागली होती. तिची झोपमोड होऊ नये म्हणून तिला काही एक न सांगता त्यांनी गाडीला स्टार्टर मारला आणि सोळूच्या दिशेनं निघाला. बाहेर उजाडलं नव्हतं. हवेतल्या गारव्यानं अंग थडथड करत होतं. त्यांनी गाडीतला गरम हवेचा AC चालू केला. अंगात ऊब आली. केवळ अर्ध्या तासात भिवा गावात आला तर गाव सामसूम झोपलेलं. जणू अंधाराने गावावर मरणकाळच पांघरली होती. त्यांनी कुशाबा थोरातच्या दारात गाडी उभी केली. कुशाबा गावचा पोलीस पाटील होता. त्यांनी गाडीतनं उतरून कुशाबाचं दार वाढवलं तर बऱ्याच वेळानं दार उघडून उघडाबंब कुशाबा बाहेर आला. डोळे चोळतच त्यांनी शिवी हासडत समोर बघितलं. अंधारामुळे भिवा त्याला दिसला नसावा म्हणून तो खेकसला. काय रे पहाटचं? काय झालं कुशाबा? भिवानी त्यालाच विचारलं. त्या अंधारानं म्हणण्यापेक्षा रात्रीची न उतरल्यामुळे कुशाबाला काहीच समजत नव्हतं. अरे कशाचं काय? त्यांनी जांभई देत विचारलं. मला पोलिसाचा फोन आला होता, भिवानी सांगितलं. मी काय पोलीस आहे का? जा पोलीस स्टेशनला. असं म्हणून त्यांनी दार ढकललं. त्या दाराच्या आवाजाने भिवा दचकला. त्यांनी परत कडी वाजवायला हात उचलला तर दार परत उघडलं. भिवा शेठ, सॉरी बरं का, मला वाटलं गावातलंच कोणतरी आलं आहे. असं म्हणत कुशाबानं हात जोडून उजवा हात कानाच्या पाळीला लावून जीभ चावत म्हटलं. मी गावातला नाही का? भिवानी प्रश्न केला तेव्हा कुशाबा वरमल्यासारखा म्हणाला. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. या ना, या घरात या. तो बाजूला सरकून हात करत म्हणाला. काय भानगड आहे? अहो कसली? कुशाबानं काही माहीत नसल्यागत विचारलं. पोलिसांचा फोन आला होता मला. हा ते होय. काय नाही हो, पैशाचे तोडपाणी असणार त्यांची, दुसरं काय. तो नवीन साहेब आलाय. काय नाही, नवं तवर जीव लावून खावं म्हणतात तसे. हाय नवीन, जेवढं भेटन तेवढं खाईन आणि जाईन बदली होऊन, त्याचं काय. कुशाबा निर्धास्तपणे बोलत होता. त्याला त्या गोष्टीचं काही वाटत नव्हतं. पण नेमका प्रकार काय आणि आपल्याला पोलीस स्टेशनला काय बोलवलं याचा त्याला अजून उलगडाच होत नव्हता. त्यांनी घाई करत कुशाबाला म्हटलं. अरे चल बाबा, काय भानगड आहे ते बघून येऊ. अहो काय नसन हो. तुम्हाला एक सांगू का, साहेब आलाय हरिजानाचा. तो आपल्या इतर जातीव वाचपा काढतोय, दुसरं काय नाही. त्यात त्याला कळलं असेल तुमच्याकडे लई माल आहे. मालावरनं आठवलं. शेठ, आपलं गाव तरी धडाचं आहे का? जळकुकडे सगळे. कोणीतरी कंप्लेंटी दिली. टेज अनधिकृत बांधलंय आणि त्यात भलते सलते उद्योग चालतात. बघवत नाही हो लोकांना, दुसरं काय. तुम्ही नका मानाव घेऊ. तुम्ही जा पुण्याला. मी दुपारी आळंदीला दर्शनाला जाणार आहे, तेव्हा टाकतो चक्कर स्टेशनात. जावा तुम्ही. कुशाबा बोलला पण भिवाला काही केल्या राहावे ना. तो आणखीन अस्वस्थ होत म्हणाला. अरे तू माझ्याबरोबर नुसता चल तर. कशाला उगाच आईसला गाळात जात आहे. ते साहेब एवढ्या डोक्याचं आहे, तुम्हाला आत टाकन, त्याला कलम लावल एन्ट्रॉसिटीचं. तो एक काय आणि कसला कायदा शोधून ठेवलाय देवाला माहिती. असं म्हणत कुशाबाने हात जोडले. चल, तोंडावर पाणी मार, जाऊन येऊ, मला खूप कामं आहेत. अरे खान खोदाया आम्हाला बी बोलावर का शेठ? आपल्याकडं कुदळ फावडं गमेलं समजय. कुशाबा बोलला आणि भिवा खवळल्यासारखा पण नरमाईनं म्हणाला. पाटील, वेळ काय, काळ काय, मला आलंय टेन्शन. आपण उलटं काम कधी आयुष्यात केलेलं नाही आहे. तेच इथं सरळ मार्गी माणसाचं कामच नाही. प्रामाणिक माणूस म्हणजे यांच्या बापाचा हमाल समजतात. आता माझंच बघा ना, मी पाटील म्हणून इमानदारी सेवा करतो, पण नाही,
जे ते आळ घेतं आहे माझ्यावर. आपण कोणाचे पायी नाही घेतली. आता पोलिसाला पैसे दिलं म्हणजे पाटलाला दिलं असं होतंय का? नाही का नाही. मग ते समद बिल आमच्या बोडक्यावर फाटतो. काय सांगू शेठ तुम्हाला, लय थंडी वाजते हो. असं म्हणत कुशाबा स्वतःच कोडकोडला. तुला लय राग येतो असं म्हणायचं आहे का? थंडी गारठ्यात कसला राग शेठ, मी झोपतो, तुम्ही जावा. असं म्हणून कुशाबानं दोन्ही हात एकमेकांवर घासले, तोंडानं आवाज काढत सर्वांग हलवलं. हे बघ, आपल्या गाडीत गरम AC आहे. असं सांगताय जणू शेकोटीचे गाडीत. बसून तर बघ. आवर रे पटकन, मला पण थंडी वाजायला लागली. बाहेर उभं राहून आवरून घे, मी गाडीत बसतो. असं म्हणत भिवानी त्याला आत ढकलला आणि स्वतः गाडीत येऊन AC सुरू करून बसला. 5-6 मिनिटात कुशाबा कपडे घालून आला. कुडकुडत गाडीत बसला. आत गेल्या गेल्या अंगाला गरम ऊब लागली. बाहेर झाडावर धुकं पडलं होतं. भिवाच्या गाडीवर सर्वत्र धुकं पसरलं होतं. त्यांनी वायपरने काचेवरचं दव पुसलं. कपडा घेऊन हात बाहेर काढून उजव्या बाजूचं दव पुसलं. बाहेर उजेडत चाललं होतं. त्या उजेडात जनावरांचं हंबरणं गोठ्यातनं ऐकू येत होतं. पाटीलबुवा माथ्याकडनं त्यांनी गाडी गावाबाहेर काढली आणि मरकळ सोळू रोडनं डाव्या हाताला वळून थेट आळंदी रोडला लागला. शेठ, आज एकादश आहे हो, कुशाबा म्हणाला. बरं मग? भिवानी त्याच्याकडे मान वर करून बघितलं. नाही, मी आंघोळ नाही केली. पारुसा आळंदीत जायचं, बरं नाही ते. कुशाबा खजील होत म्हणाला. आपण देवळात नाही, आपण पोलीस स्टेशनला चाललो आहे. पुन्हा त्याच्याकडे बघून भिवा हसत म्हणाला. तेच म्हणतोय, जवळ जायचं आणि देवाचं दर्शन नाही घ्यायचं म्हणल्यावर बरं नाही ना. कुशाबानं तोंड वाकडं करत म्हटलं. ठीक आहे, आपलं काम उरकलं की एखाद्या लॉजला आंघोळ कर आणि दर्शन घे. भिवा गाडी चालवत बोलला. त्यो साहेब काही सकाळूच कडमडत नाही हो. आपण पहिलं देवदर्शन उरकू, खिचडी खाऊ, मग जाऊ टॅशनात. कुशाबानं सुचवलं. अरे साहेब नसू दे, पोलीस तर असेल. आपल्याला नेमका प्रकार कळला तर मग साहेब येईपर्यंत जाऊन येऊ. पोलीस आणला त्यो भेक नाही घालत हो. सगळी तोडपाणी त्योच करतोय. काय नसन हो. तुला ते गावात म्हणजे तुम्हाला गावात काय नाही सांगितलं का? कोणीतरी तक्रार केली. कुशाबानं आठवण करून दिली आणि हळूच गायछाप काढली. भिवाचं त्याकडे लक्ष गेलं. त्याने हसून विचारलं. पारुस हे चालतं का उपासाला? त्याला काय होतंय, पाला तर असतोय, निख्खा तोंडात ठेवायचा. कुशाबानं तंबाखू मळत म्हटलं. उपासाला तंबाखू चालती का? भिवानं समोर पाहत विचारलं. मस नाही चालत, पण तलाब मारून चालतंय का? आणि चालणं न चालणं माणसाने ठरवलंय, ते देवाने थोडी ठरवलंय. शाबूचं तांदूळ आणि तांदूळ एकच, पण एक उपासाला चालतंय, दुसरं नाही चालत. शेंगदाणं फुटाणं दोन्ही बी दाणं, त्याच्या बी तसंच आहे. एक उपासाला चालतं तर दुसरं चालत नाही. पण दोन्ही दाणं चाकण्याला चालतात की? तसंच चाकण्याला निखमीड बी चालतं. आपण असं करू, पहिलं देवाचं उरकू, मग जाऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका शेठ, माऊली आपल्या पाठीशी आहे. हा, काय नाही हो, ते तक्रारीचाच असणार, मी सांगतोय. कुशाबाची एकच रड चालू होती. कशावरून? अहो ते टेचचं आणि ते गावाने थोडं बांधलं का? गाव आपलं किती शहाणं आहे. त्यात सरपंच झेलपाट आहे. साधारण कादा काखावर असतात त्याच्या. गावाचं काय असेल तर आपल्याला विचारा. आणि गावाचं काय म्हणन तर बडवं म्हणतं, गावचा प्रश्न आहे, माझ्या घरचा तोडायचे का? निस्ती खुर्ची उभवते हो. काय नवीन योजना आली तर त्याच्या वाड्याभोवती घोटमळती ती योजना. ना ती तिथं होत ना गावात, पण भाषणात टिमकी वाजवणार. मी गावासाठी अमकं केलं, हरिजनांसाठी तमकं केलं. मागच्या सरपंचाने काय केलं? तो तापल्यासारखा बोलतच होता. बाहेर चांगलं ऊन पडत चाललं होतं आणि आळंदीच्या माऊलीचा कळस डोंगरा आडून सूर्य वर सारावा तसतसा हळूहळू वर वर सरत चालल्यासारखा दिसत होता. मध्येच ढगाळ लपणाऱ्या सूर्यागत तो लपल्यासारखा दिसायचा आणि त्याची भिवाला गंमत वाटत होती. हे असं दृश्य तो पहिल्यांदा बघत होता, कारण अशा बारीक सारीक गोष्टींवर विचार करायला किंवा ते पाहत बसायला त्याला उसंत कुठे होती. पण आता ते दृश्य तो आनंदून बघत होता. कुशाबाचं तोंड तंबाखूमुळे आता बंद झालं होतं. मध्येच हळूच भिवा कुशाबाकडे बघत होता. त्याचं तोंड मारुतीच्या तोंडागत एका बाजूला फुगल्यासारखं तंबाखूमुळे वाटत होतं. त्यांनी भिवाला हाताने गाडी थांबवायला सांगितली. भिवानं हळूच गाडीची काच उघडली. तसा गार वारा सळकन गाडी चिरला, अंग शहारून गेलं. भीमाने त्याला थुकायला सांगितलं तर त्याने हात हलवत उजव्या हाताची करंगळी पुढं केली.
मग मात्र भिवानी हळूच ब्रेक दाबून गिअर बदलत गाडी रस्त्यावरनं खाली उतरवली आणि इंडिकेटर लावून थांबला. कुशाबा दार उघडून पळतच माळरान भिजवत उभा राहिला. तेव्हा कात्रीत सापडलेला जीव हलका झाला आणि पटकन त्याच हातानं तोंडात बोट घालून त्यांनी तंबाखू बाहेर टाकून थुकला. गाडीतल्या उभीमुळे बाहेर चांगलंच गार लागलं म्हणून तो ढांगा टाकत गाडीत येऊन बसला. मायला थंड बनावी का कार? त्यांनी दोन्ही तळहात घासले, मुठी आवळल्या आणि हात करत भिवाला म्हणाला, शेठ अहो ते जोरशात करा ना, लय गार लागतंय, जरा गरम करा. होशील हळूहळू गरम रे, पोटात अक्काबाई नाही म्हटल्यावर गार लागणार तुला. ते बी खरं आहे म्हणा, पण आज उपास आहे ना. मग उपासाला ती पण चालत असेलच की. भिवानी परत टोमणा मारला. मस्त चालत नाही, पण सोडायला लागतो उपास तिच्यावरच. त्यांनी खालमानेनं कबुली दिली. इतक्यात भिवाचा मोबाईल वाजला. त्यांनी तिरक्या नजरेनं नंबर बघितला. वाडाप म्हणत हसून कुशाबाकडे बघितलं. वाडाप? कुशाबानं प्रश्नार्थी विचारलं. डाव्या हातानं भिवानं मोबाईल घेत उचलला. हॅलो, बसला नाही का वाडापमध्ये? नुसत्या नजरेनं कुशाबाकडे बघून पुन्हा हसत म्हणला. बँकेत पैसे नाही टाकले होय, ATMमध्ये बॅलन्स नाही आहेत. समोरून सुखदेव पाटील बोलला. अरे सॉरी, गडबडीत विसरलो. दुपारच्या वाडापनं जा, मी इकडं आळंदीला आलोय. बरं, इकडं आम्हाला कामाला लावताय आणि तिकडं तुम्ही देवदेव करताय. आम्ही वारकरीच आहे की. उपासात आपासाचा हाकनाक बँकेला शिव्या दिले. सुखदेव तळतळून बोलला. त्याच्या बोलण्यावर भिवा हसला. मी संपतला लगेच पाठवतो बँकेत, तुमचं काम होईल. वाहू द्या सावकाशीनं. साहेब काय आज गावणार नाही, मग मुक्कामीच राहतो. आपल्या त्या नेहमीच्या हाटीलात बी सांगून ठेवा. सुखदेव समोरनं ऑर्डर सोडत होता, पण भिवाचा नाईलाज झाला होता. त्यांनी सुखदेवला सुचवलं, 11चं विमान पकडा कोल्हापुरातून, 2-3 पर्यंत काम उरकून पुण्याला या. आता उपासात आपासाचं पुण्याला कशाला? उपास तिथंच सोडवतो ना. रात्री आराम करतो, सकाळी 10च्या विमानानं घराकडं निघतो. ऊस तोडायचं आहे हो. त्यांनी त्याचा कार्यक्रम सांगितला. ठीक आहे, बघा काय ते, मी संपतला बँकेत पाठवतो. असं म्हणत त्यांनी फोन बंद केला आणि संपतला फोन लावून, कुठे आहेस रे, काय करतोय? ते महत्त्वाचं नाही आहे, ते बिल नंतर घेता येईल. किती वेळ लागेल? तास 1.5 तास. ठीक आहे, काम झाल्यावर फोन कर. आणि त्या वाडापच्या अकाउंटवर 20,000 टाक लगेच आणि मला फोन कर. असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. शेट, वाडापची काय भानगड मानायची हो? कुशाबानं कळलं नाही म्हणून विचारलं. भिवा नुकताच हसला. हसून म्हणाला, एकाचं नाव ठेवलंय म्हणजे टोपण नाव, वाडाप. तेच ते, काय भानगड मानायची? मानेला आणि शब्दावर जोर देत कुशाबानं हसत विचारलं. काही नाही रे, गंमत अशीच. भिवानं मान झटकत म्हटलं. तोवर गाडी वडगाव रोडनं आळंदीत घुसली. थांबा, इथं चांगलं लॉज आहे कोऱ्हाड्याचं, इथं पटकून आंघोळ उरकतो. नाईलाजाने भिवानी लॉजसमोर गाडी घेतली, थांबवली. गाडीतून खाली उतरला, काउंटरजवळ आला, रूम बुक केली. तिथे पैसे मात्र तासावर होते. त्याला प्रश्न पडला म्हणून त्यांनी काउंटरवर असणाऱ्या मॅनेजरला विचारलं, तुम्ही दिवसाचं बिल नाही घेत का? नाही ना, आमचं तासावर असतं. वारकरी आणि भिर्रकरी दोन्ही तासावर उतरतात. नाही, वारकरी ही कळलं, पण भिरकरी काय भानगड आहे? काय नाही हो, लफडेवाले येतात तासभर गमतीला. त्याने रजिस्टर बघत सांगितलं. म्हणजे देवाच्या दारात पण हे असं चालतं? काळ बदलला साहेब. देवाला रामराम करून कुक्काम करणाऱ्यांचा काळ आहे. सगळ्या देवस्थानात सर्रास हेच चालू आहे. भिवानं काउंटरवर रागात चावी आपटत ती परत केली. आम्हाला नको आहे रूम घाणीत. तुम्हाला कमळ घाणीत फुलतं माहिती नाही का? तो माणूस हसून म्हणाला. मला अक्कल शिकवू नको. अहो शेठ, आपल्याला आंघोळ तर करायची. हे असंही बघा, इकडं त्यो साहेब काना डोळा करतो, मलाही भेटते ना, हप्तं चालू असतात ना त्यांचं. कुशाबा बोलला. इतक्यात एक तरुण जोडपं घाईघाईत खाली आलं, मोटरसायकलवर बसून निघून गेलं. भिवा संभ्रमात पडला. चला पाटील, आपण दुसरं लॉज बघू. हे बघा, आमच्या रूम तरी स्वच्छ आहे, दुसरीकडं बघा जाऊन, मरणाचा वास मारतो. तो माणूस भिवाला पटवायला लागला. शेठ, पडू परतं, मी कावळ्यागत बोडबोडा आंघोळ करून आलो. तवर तुम्ही इथं बसा, पेपर वाचित. नाही, तू ये उरकून, मी गाडीत बसतो. असं म्हणत तो गाडीत येऊन बसला. कुशाबा आंघोळ करून येईपर्यंत भिवाच्या डोक्यात एकच वाक्य घुमत होतं, वारकरी आणि भिर्रकरी. ते भिर्रकरी वेगवेगळ्या गाटातले. चांगले 5-1 जण इतक्या वेळात भुर्रकन उडत येत जात होते. इतक्यात त्याचा फोन वाजला. बोल. शांतपणे भिवा म्हणाला.
कधी गेलात ऑफिसला? तिचा प्रश्न. ऑफिसला नाही, लॉजला आहे. लॉजला? वाडापाला आहे का? नाही, मी इकडे आळंदीला आलो आहे. आळंदीत? काय मटणाचं हॉटेल शोधताय का? तिचा खोचक प्रश्न. अगं आज एकादशी आहे. तो धीरगंभीर आवाजात बोलला. कधीपासून? सईने हसून विचारलं. पहिल्यापासूनच की. तो न कळल्यासारखा उत्तरला. तुम्हाला कसली हो एकादशी? एकादशीला मटण खाणारे तुम्ही? आज अचानक काय उपरती झाली आळंदीला जायची? काम आहे महत्त्वाचं. कसलं? मी तुला आल्यावर सांगतो ना सविस्तर. चल चल, मी गाडी चालवतोय. असं म्हणत त्यांनी सईला टाळलं. परत रेलून बसला तर एक मुलगी पुढे आली. परत मागे फिरली, आडबाजूला गेली. भिवाला थोडं झिंझिन झाल्यासारखं झालं. ही मुलगी परत का फिरली? भिवा मोठ्यानं म्हणाला तर दार उघडत कुशाबा म्हणाला, तो मला ओळखत असणार बहुतेक. हां, मलाही तेच वाटतंय. तो बोलला आणि ती तोंड बांधलेली मुलगी जवळजवळ पळत बाहेर गेली. झपझप चालत बसस्टॉपकडे गेली. वडापमध्ये बसून निघून गेली. भिवाला काहीही उलगडा होत नव्हता. शेट, गाडी घेतच राहू द्या, समोर खिचडी टेस्टी मिळते. मी नाही खाणार, तू खा. तुम्ही दुसरं काहीतरी खा. असं म्हणत त्यांनी परत दार ढकललं. भिवा गाडीतनं उतरला. गाडी लॉक केली. हॉटेलात जाऊन खिचडी खाऊन दोघे आले आणि मग गाडी पोलीस स्टेशनला घेतली. श्रोते हो, हा होता आजचा भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित आसरा या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.